नमो नमः। आज आपण आपल्या 10वीच्या संस्कृतच्या बोर्डाचं पेपरचं स्वरूप कसं असणार आहे ते बघणार आहोत। याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेच स्वरूप बघायला सुरुवात केलेली होती, म्हणजे पार्ट 1 मध्ये। तिथे आपण प्रथम विभाग सुगम संस्कृतम बघितला, त्याच्यानंतर द्वितीय विभाग गद्यम हा सुद्धा बघितला आणि तृतीय विभाग पद्यम हे 3 विभाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर आधी तो बघा, म्हणजे तुम्हाला पुढचं सुद्धा व्यवस्थित समजेल। कशा कशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत हे सुद्धा दिलेलं आहे, त्याच्यामुळे अभ्यास करायला तुम्हाला सोपं जाणार आहे। आता आज आपण चौथ्या विभागापासून पुढे बघणार आहोत। बघा, चतुर्थ विभाग लेखन कौशलम। चौथा विभाग आहे लेखन कौशलम। हा किती मार्कांसाठी आहे बघा, तर 9 मार्कांसाठी हा विभाग आहे। आता याच्यामध्ये काय प्रश्न आहेत ते बघूया। प्रश्न चौथा अ आहे, वाक्य रचनाम कुरुत। म्हणजे याच्यामध्ये काय बघणार आहे, तुमची वाक्य रचना कशी आहे, तुम्ही संस्कृत मधली वाक्य रचना व्यवस्थित व्याकरणानुसार करताय का, हे याच्यामध्ये बघणार आहेत। आता याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, ते और आहेत, म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे, कोणताही व्यवस्थित। तर 2 कोणते प्रश्न आहेत, त्यातला पहिला बघा, धातूनाम अव्ययानाम च उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत। काय सांगितलंय, धातू आणि अव्यय यांचा उपयोग करून वाक्य तयार करा। आता तुम्हाला माहिती आहे उपपद विभक्ती ज्या आपण बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही धातू गेलेले आहेत आपल्याला आणि काही अव्यय सुद्धा झालेली आहेत, की त्यांना एका विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते किंवा एक विशिष्ट विभक्तीच त्यांना लागते। तर त्यानुसार समजा तुम्हाला असं दिलं, गमगच्छ धातू आहे आणि त्यांनी सांगितलं की याचं वाक्य तयार करा। मग आपल्याला माहितीये गमगच्छ याचा अर्थ काय, जाणे। मग जिथे जातो त्याची द्वितीय विभक्ती करावी। मग तुम्ही सिंपल वाक्य लिहू शकता, अहम पाठशालाम गच्छामी किंवा अहम विद्यालयम गच्छामी। अशी बरेच तुम्हाला धातू झालेले आहेत, जसे की गमगच्छ असेल, कूप असेल, कूप म्हणजे काय, रागावणे हे असेल, कूप, क्रुध, त्याच्यानंतर स्नेह झालेला आहे धातू। असे बरेच धातू, रुच आहे, असे बरेचसे धातू तुम्हाला झालेले आहेत। 8वीत सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर आपल्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला एका पानावरती ती वाक्य सगळी आपल्याला दिलेली होती, धातूंची आणि अव्ययांची। 9वीतही झालंय तुम्हाला ते, आणि आपल्या 10वीच्या पुस्तकात सुद्धा 101 आणि 102 या पेज नंबरवरती लेखन कौशल्यामध्ये हे सगळ्या विभक्त्या आपल्याला झालेल्या आहेत। तर आपल्याला काय करायचं, वाक्यच पाठ करून ठेवायची आहेत, वेगवेगळ्या धातूंची आणि वेगवेगळ्या अव्ययांची। आता हे धातूंचं झालं। अव्यय बघा, जसं की अभितः, परितः याच्यासाठी द्वितीय विभक्ती आपण वापरतो, किंवा उभयतः। उभयतः म्हणजे दोन्ही बाजूंना। आपण म्हणतो ना, मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति। मार्गम ही द्वितीय विभक्ती आपण वापरली, किंवा असेच तृतीय विभक्ती लागणारे सुद्धा बरेच अव्यय आहेत। जसं की विना असेल, विना माहितीये तुम्हाला, विना अव्यय म्हणजे ज्याशिवाय। याला द्वितीय, तृतीय आणि पंचमी या 3ही विभक्ती चालतात। किंवा अलम असेल, अलम विवादेन तृतीय विभक्ती वापरली। चतुर्थीमध्ये सुद्धा बरेच धातू आहेत, जसे की रुच, क्रुध, कुप। अव्ययांमध्ये म्हटलं तर नमः या अव्ययाला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते। सिंपल वाक्य, श्री गणेशाय नमः, हे सुद्धा आपण म्हणू शकतो। पंचमी विभक्तीचं पण माहितीये तुम्हाला, बहिहि, ऋते, ही अव्यय आहेत, त्यांना पंचमी विभक्तीची अपेक्षा असते। किंवा वि अधिक रम, रक्ष हे जे धातू आहेत यांना पंचमी विभक्ती लागत असते। षष्ठीचं बघितलं आपण तर पुरतः, पृष्ठतः, वामतः, दक्षिणतः, अधः, उपरी ही जी अव्यय आहेत यांना षष्ठी विभक्ती लागते। सप्तमी जर बघितलं तर धातू आहेत स्नेह आणि वि अधिक तृतर म्हणजे वितरण करणे, वितरती असं ज्याचं क्रियापद आपण करतो त्या धातूंना सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते। मग हे जे आहे इथे तुम्हाला लिहिलंय की उपपद विभक्ती ही 3 धातवः आणि 3 अव्ययानी म्हणजे
3 धातू आणि 3 अव्यय तुम्हाला विचारले जातील. त्यापैकी या 6 कोणतेही 4 तुम्ही लिहायचे आहेत. म्हणजे 4 वाक्य तुम्ही बरोबर लिहायची आहेत. मग यासाठी तुम्ही ती वाक्य पाठच करून ठेवायची आहेत, जेणेकरून आपण पेपरमध्ये जे अव्यय किंवा धातू येतील ते डायरेक्ट तिथे वाक्य लिहू शकतो. एकतर हे तुम्ही करू शकता किंवा याला और आहे, अथवा म्हटलंय संस्कृतानुवादम कुरुत, म्हणजे काय, संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करा असं म्हटलंय. ही सुद्धा वाक्य 6 दिली जातील, त्यापैकी 4 तुम्हाला करायची आहेत. कंसात काय म्हटलंय बघा, पूर्व परिचित चित्रपदकोश इत्यादी शब्दानां धातु संग्रहस्य च आधारेण 4 ते 6 शब्दात्मकानी वाक्यानी प्रष्टव्यानी. म्हणजे इथे तुम्हाला जे शब्द आधी माहिती आहेत, तुम्हाला चित्रपदकोशामध्ये गेलेले आहेत किंवा 8वी पासून जे शब्द तुम्हाला गेलेले आहेत, तुमच्या माहितीचे आहेत, जे धातू तुम्हाला माहिती आहेत, अशाच शब्द आणि धातूंची वाक्य तुम्हाला तिथे देणार. म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा ती वाक्य असतात, ती तुम्हाला संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करायची असतात. ही सुद्धा 6 देणार, त्यापैकी 4 करायची. आता या दोन्हीमध्ये जर आपण बघितलं की कुठला प्रश्न सोडवला तर आपल्याला जास्ती मार्क मिळतील, तर बघा मला तरी असं वाटतंय जर हा पहिला जो प्रश्न आहे हा जर तुम्ही व्यवस्थित सोडवला तर तुम्हाला पैकीच्या पैकी याच्यामध्ये मार्क मिळतील. 4 मार्कांसाठी आहे, 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. कसं काय, तर बघा हे जे धातू आणि अव्यय विचारणार आहे तिथे हे तुम्ही आधीच घरून करून जाऊ शकता. पाठच करायचं आहे आपल्याला आधी, त्यामुळे आधीपासून आता ते पाठ करायला सुरुवात करा. तुम्हाला वाक्य गेलेली आहेत ही, त्याच्यामुळे काही खूप नवीन नाहीये तुमच्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही हे आधीच करू शकता. मात्र ही जी संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी वाक्य येणार आहेत ती वाक्य आपल्याला माहिती नाही आहेत कोणती विचारणार आहेत ते, आणि कोणतीही वाक्य असू शकतात. त्याच्यामुळे ऐनवेळी आपल्याला तिथे पेपरमध्ये ती वाक्य व्यवस्थित ट्रान्सलेट करता आली पाहिजेत. तिथेच आपलं ग्रामर ते बघणार आहेत. व्यवस्थित आपण क्रियापद व्यवस्थित तयार केलंय का, कुठली विभक्ती व्यवस्थित वापरली आहे की नाही, हे ते व्यवस्थित तिथं बघणार आहेत. त्याच्यामुळे तिथे जर चूक झाली तर आपले मार्क जाऊ शकतात. त्यापेक्षा आपण हा जर पहिला प्रश्न लिहिला तर ती वाक्य आपण आधीच आपल्या पुस्तकात तर दिलेलीच आहेत, तीच तुम्ही जशी तशी पाठ करून जर पेपरमध्ये लिहिलीत तर तिथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. त्याच्यामुळे या दोन्हीपैकी आपण हा प्रश्न सोडवूया. त्यातूनही तुम्हाला जो प्रश्न सोडवायला सोपा वाटत असेल तो तुम्ही सोडवू शकता. त्याच्यातला आता आ प्रश्न आहे. वरचा प्रश्न 4 मार्कांसाठी होता, आता हा आ जो प्रश्न आहे हा 5 मार्कांसाठी आहे. असं 5 आणि 4 9 अशा प्रकारे हा विभाग आहे. आ प्रश्न काय बघूया. 5 किंवा 7 वाक्यात्मकम निबंधम लिखत, म्हणजे 5 ते 7 वाक्यांचा निबंध लिहा असा प्रश्न आहे. आता निबंधासाठी विषय दिलेत बघा. विषय काय आहेत. मम प्रियः उत्सवः किंवा खगः कविः नेता पुस्तकम प्रिया भाषा आणि भारतीयम प्रसिद्धम स्थलम. ते हे विषय आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आधी दिलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे या विषयांवर तुम्ही निबंध तयार करून ठेवला पाहिजे. आता पेपरमध्ये 3 तुम्हाला कोणतेही यामधले विषय देणार आणि त्यापैकी 1 तुम्हाला तिथे लिहायचा आहे. साधारण 7-8 वाक्यांचा तरी तो निबंध असावा, जेणेकरून जरी आपलं त्याच्यातलं काही चुकलं तरी आपल्याला 5 हे मार्क मिळाले पाहिजेत. आता हे निबंधाचे विषय आपल्याला आधीच मिळालेले आहेत, त्याच्यामुळे आपण ते आधीच करायचे आहेत. त्यामुळे पेपरला जरी कुठलाही आला याच्यातला तरी आपल्याला लिहिता यावा. 3 देणार आहेत, त्यापैकी सुद्धा 1 लिहायचं आहे, त्याच्यामुळे तिथे सुद्धा ऑप्शन असणार आहे. आणि याला और आहे काय बघा. सहाय्यक शब्दानां आधारेण 5 ते 7 वाक्यात्मकम चित्रवर्णनम कुरुत. म्हणजे काय सांगितलंय, तुम्हाला मंजुषेमध्ये शब्द दिले जाणार आहेत, सहाय्यक म्हणजे मदत होणार आहे ज्या शब्दांची, असे शब्द दिले जाणार आहेत आणि त्यावर आधारित तुम्हाला चित्र वर्णन करायचं आहे. आता एखादं चित्र दिलेलं असेल तुम्हाला, जसं पुस्तकात सुद्धा बघा 107 आणि 108
या पानांवरती तुम्हाला चित्र वर्णन करण्यासाठी काही चित्र दिलेली आहेत. जसं की शेतकऱ्याचं चित्र आहे बघा तिथे. त्याच्यानंतर बैल आहेत 2 आणि तो शेत नांगरतोय असं ते चित्र आहे. मग त्याच्यावरती खाली तुम्हाला मंजुषेमध्ये काही शब्द सुद्धा दिलेले आहेत. तर त्यानुसार तुम्हाला चित्र वर्णन करायचं आहे, म्हणजे वाक्य तयार करायची आहेत. आता या दोन्हीमध्ये सुद्धा कुठला सोडवावा प्रश्न? तर बघा, मला तरी असं वाटतंय की निबंध हा जर आपण व्यवस्थित लिहिला तर आपल्याला हे मार्क 5 जे आहेत ते मिळण्याची जास्त शक्यता आहे. कारण की एकतर चित्रवर्णनामध्ये कुठलं चित्र देतील हे आपल्याला माहिती नाहीये, कुठलंही येणार ऐन वेळेवर. त्याच्यामुळे पेपरमध्ये आपल्याला ती वाक्य तयार करायला वेळ जाणार आपल्या त्याच्यामध्ये. त्यापेक्षा जर आपण निबंध आधीच पाठ केलेला असेल, मात्र त्यासाठी तुम्हाला आधी तयारी करायची आहे. पेपरला जायच्या आधी या विषयांवरती निबंध तुमच्याकडे तयारच असला पाहिजे आणि पाठच असला पाहिजे. आणि फक्त पाठ नाही तर व्यवस्थित लिहिता आला पाहिजे, तो व्याकरण दृष्ट्या सुद्धा व्यवस्थित असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता या विषयांवरती काही निबंध आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. ते बघून पाठ करून लिहिता येतात का एकदा चेक करून बघा. म्हणजे पेपरमध्ये कुठलाही जरी आला तरी तुम्ही लिहू शकता. मात्र चित्रवर्णनच्या बाबतीत काय होणार आहे, एकतर कुठलं चित्र येईल हे माहिती नाही आणि त्याच्यावरती जी आपण वाक्य तयार करणार आहोत ती व्याकरण दृष्ट्या बरोबर पाहिजेत. त्यापेक्षा निबंध आपण लिहू शकतो आणि हे 5 मार्क आपल्याला तिथे मिळू शकतात. त्यातूनही तुम्हाला जर चित्रवर्णन सोपं वाटत असेल तर ते तुम्ही करू शकता. असा हा 9 मार्कांचा एकतर ही वाक्य तयार करा आणि निबंध किंवा चित्रवर्णन जे काही असेल ते, हे 4 मार्क आणि हे 5 असा 9 मार्कांचा हा चौथा विभाग लेखन कौशलम हा झालाय. पुढे आहे 5वा विभाग पंचमः विभाग भाषाभ्यास. आता याच्यामध्ये तुमचं व्याकरण असणार आहे, ग्रामर सगळं असणार आहे आपलं. 17 मार्कांसाठीचा हा विभाग आहे. तर याच्यात काय काय विचारणार आहेत ते बघूया. पहिला आहे प्रश्न, तालिका पूर्तीम कुरुत. तालिका आपल्याला पूर्ण करायच्या, टेबल्स दिलेले आहेत ते कंप्लीट करायचे. हा 8 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय काय प्रश्न आहेत बघा. नामतालिका, सर्वनाम तालिका, क्रियापद तालिका आणि धातू साधित विशेषण तालिका. बरोबर आहे. म्हणजे बघा, नामतालिका म्हणजे काय, तुम्हाला 8वी पासून जी नामं झालेली आहेत सगळी, देव पासून अगदी देव वन माला पासून 9वीची तुमची भानू धेनू मधू वगैरे ते सुद्धा, आणि 10वीत झालेले सगळे शब्द आपले राजन वगैरे सगळे शब्द, या शब्दांवरती नामतालिका तुम्हाला विचारणार. म्हणजे कुठलीही मधून विभक्ती विचारणार ते. जसं की समजा देवचं विचारलं समजा तर देवस्य देवयो हो डॅश डॅश षष्ठी, मग तुम्हाला देवानाम षष्ठी असं तिथे लिहायचंय. अशा प्रकारे ती नामतालिका असणार आहे. 6 रिकाम्या जागा असणार आहेत त्याच्यामध्ये, त्यापैकी 4 रिकाम्या जागा तुम्ही बरोबर सोडवायच्या आहेत. आणि जर 4 रिकाम्या जागा तुम्ही बरोबर सोडवल्या तर तिथे तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. नामतालिकेसाठी 2 मार्क, तसंच सर्व नामतालिकेसाठी 2 मार्क. 6 रिकाम्या जागा देणार, त्यापैकी 4 सोडवायच्या. तर सर्वनाम सुद्धा अगदी 8वी पासूनची झालेली, तद असेल, एतद असेल, किम असेल तुमचं, किंवा 9वीत झालेले आपल्याला इदम सर्वनाम, भवत सर्वनाम, सर्व सर्वनाम, ही सर्वनामं तुम्हाला तिथे विचारली जाऊ शकतात. तर क्रियापद तालिकामध्ये बघा, क्रियापद तालिकेमध्ये काय लिहिलंय, 1 4 6 10 या गणातले धातू, तसंच अस आणि कृ या धातूंचं सुद्धा क्रियापद तिथे तुम्हाला विचारू शकतात. आता ते कोणत्या लकाराचे, तो तुम्हाला झालेल्या कोणत्याही लकाराचे विचारू शकतात. जसं की दिले बघा, लट लंग लोट विधिलिंग लृट, या लकारापैकी कोणतेही 3 लकार तुम्हाला विचारले जातील. तिथे दिलेलं असतं कुठला लकार आहे आणि कुठला पुरुष आहे ते असतं तिथे. त्याच्यामुळे तुम्हाला ते सोडवणं सोपं आहे. पण त्यासाठी प्रत्यय पाठ असले पाहिजेत. सगळ्या लकारांचे, परस्मै पदाचे, आत्मनेपदाचे पदाचे आपले प्रत्यय पाठ असले पाहिजेत, तरच तो धातू चालवून आपल्याला व्यवस्थित रूप तिथे लिहिता येणार आहे. हे सुद्धा तसंच 6 रिकाम्या जागा, त्यापैकी 4 लिहायच्या 2 मार्कांसाठी.
आणि शेवटचं आहे धातू साधित विशेषण तालिका. आता हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला झालेलं आहे हे. जसं की धातू दिलेला असतो त्याचं त प्रत्यय, तवतू प्रत्यय, कृत्य प्रत्यय आणि शत्रुशानाचे प्रत्यय. याच्यासाठी आपल्या पुस्तकात जे चार्ट दिलेले आहेत ते तुम्हाला सारखे वाचायचे आहेत, सारखे म्हणून बघायचे आहेत, जेणेकरून ती रूप लक्षात राहतात. हे पण तसंच 2 मार्कांसाठी असणार आहे. 4 रिकाम्या जागा व्यवस्थित सोडवायच्या आहेत. अशा प्रकारे नामतालिका 2 मार्क, सर्वनाम तालिका 2, क्रियापद तालिका 2 आणि धातू साधित विशेषण तालिका 2 असं हे 8 मार्क झाले. आता पुढे बघूया. यातला आ प्रश्न आहे, निर्दिष्टाहा कृतीही कुरुत, म्हणजे खाली दिलेल्या कृती करायच्या आहेत, त्या सुद्धा 4 पैकी कोणत्याही 3 तुम्हाला करायच्या आहेत. आणि किती मार्कांसाठी आहे? 9 मार्कांसाठी. म्हणजे एक कृती तुम्हाला 3 मार्कांसाठी आहे, कारण 3 त्रिक 9. त्यातला पहिला प्रश्न बघा, योग्यम रूपम लिखित्वा रिक्त स्थानपूर्तीम कुरुत. आता इथे रिकाम्या जागा विचारणार आहेत, त्या कसल्या असणार आहेत तर खाली दिले बघा, संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचकानाम आधारेण पंचवाक्यानी. म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या असणार आहेत आणि त्याच्यामध्ये अंक दिलेला असणार आहे. समजा 8 असेल अंक, तर 8 या अंकाचं योग्य जे काही असेल संख्यावाचक रूप, क्रमवाचक असेल मग विचारलेलं, किंवा आवृत्तीवाचक असेल, तुम्हाला झालेलं आहे हे सगळं, तर ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. अशी 5 वाक्य दिलेली असणार आहेत, त्यापैकी 3 व्यवस्थित सोडवायची आहेत. 1 मार्कासाठी 1, म्हणजे असे 3 ते तुम्हाला बरोबर लिहिले पाहिजेत, जेणेकरून 3 मार्क मिळतील. त्याच्यानंतर दुसरं आहे याच्यातलं, समासानाम तालिका पूर्तीम कुरुत, समासांची तालिका पूर्ती. जसं की समस्त पद, समास विग्रह आणि समास नाम. म्हणजे समस्त पद म्हणजे तो सामासिक शब्द येईल, त्याच्यामध्ये समासाचा विग्रह आणि समासाचं नाव. याच्यामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या असतील त्या तुम्ही सोडवायच्या आहेत. जे आपल्याला समास झालेले आहेत 9वी पासून 10वीतही झालेले आहेत, तर ते आपल्याला व्यवस्थित तिथे सोडवायचे आहेत. 5 पैकी 3 बरोबर लिहायचे आपल्याला आहेत. पुढे समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान लिखत. समानार्थी आणि विरुद्धार्थी हा तर प्रश्न सोपा आहे, हे तर आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारणार. 5 पैकी कोणतेही 3 तुम्हाला लिहायचे आहेत. चौथा प्रश्न बघा काय आहे, सूचनानुसारम कृतीही कुरुत. सूचनेनुसार कृती करा. हे पण 5 आहे, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत कोणतेही. पहिलं वाच्य परिवर्तनम. आता वाच्य परिवर्तन म्हणजे काय तर वाच्य परिवर्तन म्हणजे प्रयोग बदला. म्हणजे कर्तृवाच्यचं कर्मवाच्य करा किंवा कर्मवाच्यचं कर्तृवाच्य करा. जसं की बऱ्याच जणांना असं वाटतं वाच्य परिवर्तन म्हणजे वचन बदलायचंय, तर वचन बदलायचं नाही. जिथे वाच्य परिवर्तन अशी सूचना आपल्याला येणार आहे तिथे आपल्याला प्रयोगच बदलायचा आहे. फक्त लट लकाराचंच तुम्हाला दिला जाणार आहे. आणि 9वीत जे आपल्याला झालं होतं कर्मणी कर्तरी भूधावी म्हणजे क्त आणि क्तवतू प्रत्यय यांचं सुद्धा वाच्य परिवर्तन आपल्याला 9वी मध्ये झालं होतं, तर ते सुद्धा तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला जर कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग हे जर व्यवस्थित समजले नसतील आणि ते समजून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. 9वीच्या प्लेलिस्टमध्ये ते आहेत, ते तुम्ही बघू शकता. खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये. व्यवस्थित जर समजून घेतलं तर वाक्य आपल्याला सोडवता येणार आहेत. आणि आपल्या भाषाभ्यासामध्ये जी वाच्य परिवर्तनाची वाक्य आहे तीच याच्यामध्ये विचारतात, त्याच्यामुळे त्याची जास्त प्रॅक्टिस करा. पुढे आहे त्वांत लेबंत अव्ययम निष्कासयत. त्वांत किंवा लेबंत अव्यय काढा असा प्रश्न असू शकतो. तर त्यावेळेला कोणते बदल करायचे आहेत हे तुम्हाला 9वीत झालेलं आहे. त्याच्यानंतर स्म निष्कासयत, स्म काढा हे सुद्धा झालंय आपल्याला. त्याचं एखादं वाक्य विचारतील. किंवा त्वम स्थाने भवान किंवा भवती अथवा भवान भवती स्थाने त्वम योजयत. आपल्याला माहितीये त्वम ऐवजी भवान वापरा किंवा भवान ऐवजी त्वम वापरा हे विचारू शकतात. त्याच्यानंतर वचनम किंवा लकारम परिवर्तयत.
वचन बदला किंवा लकार बदला हा प्रश्न असू शकेल. आणि निजंतम कुरुत किंवा निष्कासयत, निजंत करा किंवा निजंत काढा असा प्रश्न असू शकेल. आता हे जर सूचनेनुसार कृती करा हे आपल्याला व्यवस्थित जमायचं असेल तर त्याच्यासाठी आपलं जे व्याकरण आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्हाला समजलेलं असलं पाहिजे की नक्की बदल कुठे करायचा आहे आपल्याला वाक्यामध्ये. त्याच ठिकाणी फक्त तो बदल करून ते वाक्य लिहायचं आहे. जर तुम्हाला यावरती एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा, मी तो सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर अशा प्रकारे बघा, आ या प्रश्नासाठी 9 मार्क आहेत आणि तालिकापुरती अ या प्रश्नासाठी 8 मार्क आहेत. अशा प्रकारे हा 17 मार्कांचा भाषाभ्यासह हा 5वा विभाग आहे. याच्यामध्ये ग्रामरच जास्त महत्वाचा आहे कारण तो ग्रामरचाच विभाग आहे. आता पुढे शेवटचा विभाग आहे आपला 6th विभाग अपठितम. अपठित हा 8 मार्कांसाठीचा विभाग आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आपल्या पुस्तकात नसलेला एक वेगळा पॅरेग्राफ दिला जाणार आहे ज्याला आपण अनसीन पॅसेज असं म्हणतो आणि तसंच श्लोक सुद्धा दिले जाणार आहेत. आता काही घाबरायची गरज नाहीये कारण की जरी अनसीन पॅसेज असला तरी तो समजण्यासारखा असतो, आपल्याला त्याचा अर्थ लावता येतो बऱ्यापैकी. त्याच्यामुळे बघा प्रश्न 6वा अ आहे गद्यांशम पठित्वा कृतीही कुरुत. तुमच्या समोर तो पॅरेग्राफ असणारच आहे आणि त्यानुसार खालच्या कृती करायच्यात. बघा 6 पैकी कोणत्याही 4 करायच्या आहेत 4 मार्कांसाठी. बरोबर आहे. पहिला बघा पूर्ण वाक्यानं उत्तर होतं, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं हे लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच जणांना समजत नाही. बघा दुसरा प्रातिपदिकम लिखत. प्रातिपदिक लिहायचं आहे, 2 शब्द दिलेले असणार आहेत आणि त्याचं प्रातिपदिक लिहायचंय. आता प्रातिपदिक म्हणजे काय हे बघा, जर तुम्हाला अहम हा शब्द दिला, अहम याचं प्रातिपदिक लिहा, तर काय लिहिणार तुम्ही? प्रातिपदिक म्हणजे काय तर मूळ शब्द लिहायचा आहे. आता तुम्ही म्हणाल अहमचा मूळ शब्द काय आहे मग, तर अहम याचं मूळ शब्द किंवा मूळ सर्वनाम म्हणूया आपण, ते आहे अस्मद. तर तुम्हाला याचे डॅश करून अस्मद असं लिहायचंय. अहमचं अस्मद आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला विचारलं देवस्य, याचं प्रातिपदिक काय आहे बरं, तर काय आहे मूळ शब्द कुठला त्यातला, तर देव. देव हे त्याचं प्रातिपदिक झालं. देव विसर्ग द्यायचा नाही, कारण विसर्ग जर आपण दिला तर ती प्रथमा विभक्ती एकवचन होतंय. त्याच्यामुळे मूळ शब्द विचारलाय, त्याच्यामुळे फक्त देव असं आपल्याला लिहायचंय. ठीक आहे, कळालं प्रातिपदिक म्हणजे काय आहे. पुढे बघा वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम व असत्यमिती लिखत. हे पण सोपं आहे, वाक्य लिहून घ्यायचं दिलेलं आणि ते सत्य आहे की असत्य आहे हे सांगायचंय. आता पॅरेग्राफ मध्ये ते वाक्य असणारच आहे, त्याच्यामुळे पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आणि त्यानुसार ते वाक्य सत्य आहे की असत्य आहे हे लिहायचंय. पुढचं माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. एक तुम्हाला वाक्य दिलं जाणार आहे पॅरेग्राफ मधलं आणि त्याचं मराठीत किंवा तुमच्या माध्यम भाषेमध्ये भाषांतर करायचंय. आता तो जो गद्यांश दिलेला असतो पॅरेग्राफ तो खूप अवघड नसतो, साधारण तुम्हाला अर्थ लावता येणार आहे त्याचा, त्याच्यामुळे हे तुम्ही लिहू शकता. पुढे विभक्त्यंत पदम अव्ययम क्रियापदम चिनुत लिखत च म्हणजे काय. आता त्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलं असेल तुम्हाला की तृतीय विभक्तीचं रूप शोधून लिहा किंवा त्वांतव्य आलेला आहे ते शोधून लिहा किंवा लट लकाराचं क्रियापद शोधा, अशा प्रकारे प्रश्न असू शकेल. आणि कारक परिचयम कुरुत. एखादं वाक्य दिलेलं असेल त्याच्या कोणत्याही एका शब्दाला अंडरलाईन केलेली असेल आणि त्याचा कारक तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे कसं संप्रदानकारक आहे, अपादानकारक आहे की अधिकरण आहे, कर्ता आहे, कर्म आहे की करणम आहे हे तुम्हाला ओळखून लिहायचं आहे. पुढचा आ प्रश्न बघा पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत. आता वरचा प्रश्न अ जो होता तो पॅरेग्राफ वरती होता, आता खालचा जो प्रश्न आहे तो पद्यांशावरती आधारित असणार आहे. पद्यांश म्हणजे श्लोक दिलेला असणार आहे आणि त्याच्यावरती खालचे प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत. बघा पहिला आहे पूर्ण वाक्यानं उत्तर होतं, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. साधारण बऱ्यापैकी काही वेळेला तो श्लोक तुमच्या माहितीचाच असतो,
फक्त पुस्तकातला नसतो, पण तुमच्या माहितीत कधीतरी तुम्ही तो ऐकलेला असतो. पुढचं बघा, विशेषण विशेष्य संबंध विचारतील किंवा समानार्थी विरुद्धार्थी शब्द यापैकी काहीतरी एक तुम्हाला तिथे विचारतील. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा 1 मार्कासाठी, विशेषण विशेष्य लिहा हे 1 मार्कासाठी, म्हणजे हे 2 मार्कांसाठी झालं. आणि पुढचा प्रश्न आहे, पद्यांशम पठित्वा जालरेखाचित्रम पूरयत. जालरेखाचित्र पूर्ण करायचंय श्लोकावरती आधारित. हे तर सोपं असतं, तुम्हाला माहितीये जालरेखाचित्र कसं पूर्ण करतो आपण. ते 2 मार्कांसाठी आहे, त्याच्यामुळे इथे तर तुमचे मार्क जाणार नाहीत. त्याच्यामुळे हा प्रश्न 2 मार्कांसाठी आणि हा प्रश्न वरचा 2 मार्कांसाठी, असे 4 मार्कांसाठी तो प्रश्न झाला. म्हणजे पद्यांश 4 मार्कांसाठी आणि गद्यांश 4 मार्कांसाठी, असं हा अपठित विभाग झाला 8 मार्कांसाठी. ठीक आहे, असा हा 6वा विभाग आपण बघितला, अपठितम. तर अशा प्रकारे आज आपण हे सगळे विभाग पूर्ण केलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये 3 विभाग बघितले आणि या व्हिडिओमध्ये 3 विभाग बघितले. आता तुम्हाला व्यवस्थित प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजलं असेल की कुठल्या प्रश्नामध्ये काय काय विचारणार आहेत साधारण आणि आपल्याला कशी तयारी करायची आहे त्यानुसार. आता तुम्ही याप्रमाणे या स्वरूपाप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला जर मागच्या वर्षीचा एखादा सोडवलेला पेपर याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तसा मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ते शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.